वे प्रोटीन पावडर दुधासोबत घेणे योग्य की पाण्यासोबत? बॉडी बिल्डिंग किंवा फिटनेस विषयी जागरूक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वे प्रोटीन पावडर विषयी नक्कीच माहिती असते. वे प्रोटीन हे असे सप्लिमेंट्स आहे जे डेअरी प्रोडक्ट्स पासून बनवले जाते आणि दूध हा त्याचा मुख्य स्रोत आहे. याचा वापर नियमितपणे जिमिंग करणारे किंवा ऍथलीट्स करतात, कारण आपल्या शरीरामध्ये प्रोटीन पावडर लवकरात लवकर डायजेस्ट होते आणि मसल्स रिकव्हरी करायला मदत करते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या काळामध्ये बाजारामध्ये अनेक प्रकारचे वे प्रोटीन उपलब्ध आहेत, जे आपल्या शरीरासाठी कसे उपयोगी आहेत हे पटवून देत असतात. आणि ह्यामध्ये चांगला ब्रँड कोणता याविषयी बोलायचे झाले तर प्रत्येकाला आलेल्या अनुभवानुसार त्याचे मत वेगळे असू शकते. तसेच कोणी पाण्यासोबत पिणे पसंत करतात तर कोणी दुधासोबत पितात. म्हणूनच की काय आपले हे कन्फ्युजन होऊ शकते की प्रोटीन पावडर नेमकी कशासोबत घेतली पाहिजे. यासाठी कदाचित तुम्ही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असेल आणि तरीही तुम्हाला योग्य ते उत्तर सापडले नसेल. गुगल आणि युट्यूबवर बराच शोध घेतल्यावर काही बाबी समोर आल्या, ज्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कदाचित ही सगळी माहिती ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर प्रोटीन सप्लिमेंट कंपनीजला होतो फायदा. सप्लिमेंट कंपनीज नेहमी दुधापेक्षा पाण्यासोबत प्रोटीन पावडर घेण्याचा सल्ला देतात. याचे कारण अगदी उघड आहे. समजा जर तुम्ही तुमच्या वर्कआउट नंतर 30 ग्रॅम प्रोटीन घेऊ इच्छित असाल आणि वे प्रोटीन पाण्याऐवजी 1 ग्लास दुधामधून घेतले, तर असे केल्यामुळे दुधामधूनही 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन मिळेल आणि ह्यामुळे त्या प्रोटीनची गुणवत्ता जास्त वाढेल. हे कंपनीसाठी फायदेशीर असते. ज्या कंपनीचे प्रोटीन घेतल्यामुळे जर आपल्याला जास्त फायदा होणार असेल तर आपण त्याच कंपनीचे प्रोटीन नेहमी घेऊ, याने त्यांची विक्री वाढेल. आता बघूया गैरसमज काय आहेत. वेट लॉस करताना पाण्यासोबत आणि वजन वाढवताना म्हणजे बल्किंग करताना दुधासोबत, हा एक मोठा गैरसमज आहे. आपल्या संपूर्ण शरीराचे वजन कमी करताना आपल्या डाएट आणि त्यामध्ये होणारे बदल हे कारणीभूत असतात. प्रोटीन पावडर पाण्यातून घेतल्याने काहीही फरक पडत नाही. वे प्रोटीन दुधासोबत घेतल्यामुळे कॅलरी इंटेक वाढतो आणि वजन कमी करताना असे होणे योग्य नाही, असा विचार करून लोक वजन कमी करताना दुधासोबत वे प्रोटीन घेणे टाळतात. पण जर तुम्ही वे प्रोटीनच्या कॅलरीज कॅल्क्युलेट करत असाल आणि जर तुमच्यामध्ये कॅलरीजची कमतरता असेल आणि दूध प्यालात तरी कटिंग स्टेजमध्ये हे राहतात, असे असले तरी वजन कमी करण्यासाठी बरेच लोक कमी कापचे सेवन करतात आणि दुधातून मिळणाऱ्या कॅलरीज एवढ्या कमी नसतात की तुम्ही कटिंग स्टेजमधून बाहेर याल. त्यांच्या लोकांना जिम मध्ये वे प्रोटीन पाण्यासोबत घेताना पाहिलं आहे. हे खरे आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की प्रोटीन पावडर पाण्यातून घेतल्यामुळे वजन कमी होते, पण लोकांनी जिम मध्ये जाऊन या गोष्टीची माहिती घ्यायला हवी की पाणी किंवा दुधामुळे काही फरक नाही पडत. असे का होत असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का कधी तुम्ही? जिम मध्ये दुधामध्ये वे प्रोटीन एकत्र करून घेऊन जाणे प्रॅक्टिकली शक्य नसते, म्हणून जिम मध्ये असलेल्या वॉटर वेंडिंग मशीन मधून मिळणाऱ्या थंड पाण्यासोबत घेतात. म्हणूनच अधिकाधिक लोक पाण्यासोबत घेणं पसंत करतात. वे प्रोटीन कसे घेणं अधिक योग्य आहे? दूध हळूहळू आणि वे प्रोटीन लवकर डायजेस्ट होते. वर्कआउट नंतर मसल्सला लगेचच वे प्रोटीनची गरज असते. जर तुम्ही हे दुधासोबत घेतले तर त्याला पचायला वेळ लागेल, जे योग्य नाही. पाण्यामध्ये वे प्रोटीन मिसळून प्यायल्यामुळे हे लवकर पचते आणि आपली मसल रिकव्हरी लगेच सुरू होते. पाण्याची घनता खूप कमी असते, म्हणूनच मी सांगेन की वर्कआउट झाल्यावर वे प्रोटीन पाण्यासोबतच घ्या. यामुळे तुमची मसल रिकव्हरी लवकर होईल. किंवा तुम्ही असेही करू शकता की दिवसातून 2 वेळा प्रोटीन घेत असाल तर सकाळचे वर्कआउट झाल्यावर पाण्यातून आणि संध्याकाळी किंवा रात्री घेताना दुधासोबत घ्यायला हरकत नाही. याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे
पाण्यासोबत घेतल्याने लवकर पचते आणि रात्री दुधासोबत घेतल्याने पचन होते. यामुळे आपली बॉडी कॅटाबॉलिक स्टेजमध्ये जाणार नाही आणि मसल्स रिकव्हरी होत राहील. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळालं असेल की वे प्रोटीन पावडर कशासोबत घेतलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या त्रि फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.